गेस करा, तुम्ही एखादा मॉलमध्ये गेलात आणि मॉल आता 5 ते 10 मिनिटांमध्ये बंद होणार आहे आणि त्याच वेळी तुम्ही वॉशरूमला गेला आणि वॉशरूममध्ये जाऊन बाहेर आल्यावर तुम्ही पाहिलं की मॉल पूर्णपणे मोकळा आहे, लाईटी बंद आहेत, अख्ख्या मॉलमध्ये तुम्हीच आहात, तर तुम्हाला कसं वाटेल? ही जी घटना जी मी आता सांगितली की तुम्ही काय विचार करताल, तुम्ही त्यावेळेस काय करता? ही सेम घटना सुनील नावाच्या एका मुलाबरोबर रिअल लाईफ मध्ये पुण्यामध्ये घडली होती. सुनील हा पुण्यामध्येच राहायचा आणि पुण्यामधलाच हा एक मॉल होता. त्या मॉलमध्ये ही घटना घडलेली. स्टोरी सुरू करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच हंटेड, मिस्टिरियस, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी हंटेड सत्य या चॅनलला सबस्क्राईब करा. आता यो स्टोरीवर. ही घटना 2001 मध्ये सुनील बरोबर घडली होती. सुनीलला गावाला जायचं होतं कारण की त्याला सुट्ट्या लागल्या होत्या. तो गावाला जाणार होता, तर त्यांनी विचार केला की जवळच एक मॉल आहे, तिथूनच आपण पटकन शॉपिंग करू आणि तसंच बॅग पॅक करून निघू. आता तो मॉलमध्ये गेला आणि सुनीलला असं एवढं काही नॉलेज नव्हतं शॉपिंग मधलं की काय घ्यायचं काय नाही. तो जे त्याला योग्य वाटेल ते तो घेत होता. म्हणजे काय टी शर्ट्स, काय पॅन्ट्स, जे त्याला घेऊशी वाटत होत ते घेत होता. आता मॉल बंद करण्याच्या अगोदर एक अनाउन्समेंट होती की 30 मिनिटानंतर आम्ही मॉल बंद करतोय, तर तुम्ही लवकरात लवकर जे काय असेल ते तुमचे सामान घ्या, अशी अनाउन्समेंट होती. आता सुनीलने ती अनाउन्समेंट ऐकली. रात्रीची 9:30 वेळ होती. आता सुनीलने पण ते ऐकल्यानंतर तो पटपट जे काय त्याला गोष्टी लागत होत्या त्या घेतल्या. त्याला वॉशरूमला जायचं होतं. तो त्याने विचार केला की मॉल बंद व्हायला अजून 15 मिनिट आहेत, तर आपण वॉशरूमला जाऊन येऊ. आता तो वॉशरूम मध्ये गेला आणि त्याच्या हातात फोन असल्या कारणामुळं तो युट्यूब वर काहीतरी बघत बसला व्हिडिओ. पण तो त्या व्हिडिओ बघण्यामध्ये एवढा गुंगला की त्याला कळलंच नाही की किती वेळ झाला. आता तो वॉशरूम मधनं बाहेर आला. बाहेर येऊन बघतोय तर मॉलमध्ये कोणी नाही. मॉल एकदम सुमसाम मोकळा पडलाय, लाईटी बंद आहेत. आता सुनील जो होता तो असा भित्रा वगैरे नव्हता, स्ट्रॉंग होता तो. त्याने आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं. आता सुनीलने जो सेकंड फ्लोअरला होता तो ग्राउंड फ्लोअरला आला. कसा बसा आला आणि त्यांनी फोन काढला आणि फोनवरनं कोणाला तरी फोन करून बोलून घ्यावा असा विचार केला. पण त्याच्या फोनला नेटवर्कच नव्हतं, रेंजच नव्हती. त्यांनी विचार केला की मगाशी आपण वॉशरूम मध्ये होतो तर चांगलं नेटवर्क येत होतं, आता का नाही रेंज? तर त्यांनी असा विचार केला की ठीक आहे की आपण गेट पाशी जे मॉलचं मेन गेट आहे तिथं जाऊया, तिथं कोणतरी दिसेल आपल्याला. तो तिथं गेला तर मेन गेट बंद होतं. आता सुनीलच्या हे लक्षात आलं होतं की आजची रात्र आपल्याला मॉलमध्येच काढायची. पण सुनील असा घाबरत नव्हता कारण की जे काय मॉल मधली दुकानं होती त्याच्या डिम लाईटचं चालू होतं, असा पूर्ण काळोख नव्हता. त्यांनी विचार केला की ठीक आहे, आजची रात्र आपल्याला इथंच काढायची आणि जर रेंज आली तर आपण कोणाला तरी बोलून घेऊया आणि आपण बाहेर जायचा प्रयत्न करूया. आता तो आजूबाजूला बघितलं तर त्याला एक फर्निचरचं समोरच शॉप होतं आणि काय बाहेर फर्निचर, सोफे वगैरे ठेवले होते. सुनील तिथं गेला आणि तिथं जाऊन त्या सोफ्यावर बसला. थोडं त्यांनी मोबाईल मध्ये चेक केलं, रेंज येत नाही. मग आता त्यांनी काय विचार केला की आता आपण झोपून जाऊया. आता सुनील त्या सोफ्यावर झोपून गेला. रात्रीची आता 2:30-2:45 वेळ होती. तो सुनीलला अचानक जाग आली आणि त्यांनी थोडे डोळे उघडून पाहिलं तर त्याच्या समोरच कोणतरी एक मुलगी अशी उभी आहे, लेडीज. जसं त्या मुलीने बघितलं की सुनीलने तिला पाहिलंय तशी ती मुलगी त्याच बाजूला त्याच तिथनं पळून गेली. आता सुनीलने बघितलं तिला कोणत्या साईडला जाते पळत.
त्याने विचार केला ही कोण आहे, एवढ्या मॉल मध्ये ही कशी काय. आता त्याला काय वाटलं की ठीक आहे, ही पण बहुतेक मॉल मध्ये राहत असावी, तर आपल्याला हिच्याकडून काहीतरी मदत मिळेल, ही बहुतेक आपल्याला बाहेर काढू शकते. त्यामुळे सुनील तिच्या मागे गेला. आता सुनील तिच्यापाशी गेला तर ती मुलगी डायरेक्टच बोलली की सर, तुम्हाला आजची रात्र इथंच काढावी लागणार, कारण तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही आणि मीही खूप दिवस झाले इथंच अडकले, तर तुम्हाला आजची रात्र इथंच काढावं लागेल. सुनीलने तिला विचारलं तर हो ठीक आहे, पण तुम्ही एवढ्या रात्री काय. तर ती मुलगी म्हणाली की हो का सर, मी इथंच काम करते, माझं नाव पार्वती आहे, मी इथं साफसफाईचं काम करते. आणि सुनीलने तिच्या अंगावर ते जे कामगार लोक असतात मॉल मधले, त्यांचे जे ड्रेस असतात ते पाहिले होते आणि त्या ड्रेसवर त्या मॉलचंच नाव लिहिलं होतं. मग सुनील ओळखून गेला होता की ही मॉलमध्ये साफसफाईचं काम करते, ही इथलीच असणार. आता ती मुलगी त्याला म्हणाली की ठीक आहे सर, तुम्ही फक्त एवढं करा की त्या ज्या स्टेप्स दिसतात तिथं जाऊ नका, उगाच घसरून पडताल वगैरे. सुनील म्हणाला की मला काय गरज आहे तिथं जायची, मी आपलं सकाळ झाली की उठून जाणार. ठीक आहे. आता सुनील झोपून गेला. सुनील त्या फर्निचरच्या दुकानापाशी गेला आणि बाहेर जो सोफा होता जिथं सुनील झोपला होता तो झोपून गेला. आता ती मुलगीही तिथंच होती. सुनील झोपला. आता त्याचे डोळे सकाळी 9, 9:15 उघडले. आता मॉल तर 10 वाजता चालू होतो. हा अगोदरच उठला आणि बघितलं की भरपूर आता लोक यायला लागलेत आणि जे सिक्युरिटी गार्ड आहेत वगैरे ते पण यायला लागले. तर सुनील कोणाला काही न बोलता त्या मॉल मधनं बाहेर निघाला आणि तो आला घरी आणि घरच्यांना, आई वडिलांना सगळं जे घडलेलं त्याच्याबरोबर सगळं सांगितलं आणि तो सामान पॅक करून आपल्या गावाला निघाला. आता तो गावाला चालला होता, ट्रॅव्हलिंग करत होता, तर मोबाईल मध्ये बघत होता आणि त्याच्या अचानक डोळ्यासमोर एक आर्टिकल आलं की एक मॉल मध्ये एक मुलगी साफसफाई करताना सेकंड फ्लोअरवरनं ग्राउंड फ्लोअरवर येऊन पडली, तिची डेथ झाली. आता सुनीलने ते आर्टिकल बघितलं आणि तिथं नाव पण लिहिलं होतं की त्या मुलीचं नाव पार्वती होतं. आता सुनील बोलला की हिचं नाव पार्वती होतं, आपण तर 2-3 दिवसापूर्वी तिच्या बरोबर एक पूर्ण रात्र काढली आणि ती वारली. तर त्याला खूप वाईट वाटलं आणि तो खूप म्हणजे मनामध्ये तोच विचार करत होता. आता तो गावाला पोहोचला, त्याचे जे भाऊ होते त्यांना त्यांनी तो किस्सा, इन्सिडेंट सांगितला की असं असं झालं, ती मुलगी माझ्या बरोबरच होती आणि आम्ही एकत्र रात्र काढली, त्या दिवशी तिने मला हेल्प केली, ती मला बोलली घाबरू नका, इथं काय होणार नाही. तर त्याचे भाऊ म्हणाले की ठीक आहे, तू तिच्या बरोबर रात्र काढली, पण ही कधीची घटना झाली, तू कधीची घटना कधी सांगतो. तो म्हणाला अरे काल परवा झालंय माझ्या बरोबर, मी जेव्हा गावाला येत होतो त्यावेळेस त्याच्या आदल्या दिवशी मी मॉल मध्ये गेलो, त्या दिवशी रात्री झालंय. त्याचा भाऊ म्हणाला अरे बाबा, ही घटना 2001 मध्ये घडलेली आणि तू ज्या मुलीबद्दल बोलतोय ती 2001 मध्ये मेलेली, तिचं नाव पार्वती होतं. आता हे ऐकून सुनील जरा शॉक झाला, कारण की पेपर आउट झालं होतं, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पण ही घटना आलेली. तो एकदम शॉक झाला की हे कसं काय. त्याचा भाऊ म्हणाला आता 2015 चालू आहे आणि तू बोल 2001 मध्ये घडलेली घटना तुझ्या बरोबर घडली, असं कसं शक्य आहे. आता सुनील पूर्णपणे शॉक होता. मित्रांनो, ही जी घटना घडली होती सुनील बरोबर, ही घटना ना त्याच्याच मित्रांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि ते सांगतात की सुनील त्याच्यानंतर आहे ना खूप आजारी पडला होता, कारण की तो ही घटना विसरूच शकत नव्हता की ती मुलगी 2001 मध्ये मेली आणि 2015 मध्ये माझ्या बरोबर ही घटना कशी काय घडल. याचाच शॉक त्यांनी भरपूर घेतला होता. तो खूप आजारीही पडला. कसं आहे, अशा कुठल्या ठिकाणी जर कोणाचा असा अचानक मृत्यू झाला असेल किंवा ऍक्सिडेंटली कोण तिथं मरण पावलं असेल, तर ते जे आत्मे असतात ते तिथं असतातच. आपल्याला ते जाणून देणारच नाही की ते आत्मा आहे म्हणून, एक प्रेत आहे, एक स्पिरिट आहे. ते असं दाखवणार आपल्याला की तेही माणूस आहे आणि जर आपण त्यावेळेस घाबरलो तर ते आपल्या शरीरामध्ये नक्कीच जाऊ शकतात. इथे असं झालं की सुनील हा जो होता तो भित्रा नव्हता आणि स्ट्रॉंग होता तो मुलगा. त्याला म्हणजे त्यांनी ते विचारच नव्हता केला की असं काय असेल. तो तिला बघून घाबरला नाही, ती अशी बोलला नीट. त्याच्यामुळं ती जी स्पिरिट होती पार्वतीचं,
ते त्याच्यावर काही असर करू शकले नाही. ज्या वेळेस आपल्याला असं काही जाणवतं त्यावेळेस स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तुमचं सगळ्यात मेन तुमची ढाल म्हणजे तुम्ही किती स्ट्रॉंग आहात तेच आहे. मित्रांनो, सुनील घाबरला नाही, त्यांनी ते नॉर्मली घेतलं, कारण त्याला ती कोण आहे, काय आहे, तिच्याबरोबर काय झालं हे माहीतच नव्हतं. त्यांनी ते एकदम नॉर्मली घेतलं आणि तो एकदम स्ट्रॉंग होता, त्यामुळं त्याला काही त्या घटनेने परिणाम नाही झाला. ते स्पिरिट त्याच्यामध्ये नाही गेलं. मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये आपण जेवढं स्ट्रॉंग राहील तेवढंच आपल्याला बरं. धन्यवाद.